पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 21 मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले। पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 21 मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका सुनीता गायकवाड, प्रज्ञा गायकवाड, शिवगंगा सगरे, राहुल पवार, शारदा वामने, ॲडव्होकेट विशाल मस्के, बंटी सरवदे, अनीस सय्यद, बाळराज जाधव, मॅडी थोरात, रवी सकट, तुषार गंटोल, लखन चंदनशिवे, कैलास वाघमारे, सुमित चंदनशिवे, रंगा वाघमारे, सागर देडे, प्रेम रणदिवे, दाजी वाघमारे, भैया कापुरे, सुशांत मुळूक, अथर्व पात्रे आणि विनय क्षीरसागर यांच्यासह मान्यवर शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते। या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला हातभार लागला। वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। सर्व मुलांना मला असं मला वाटतं, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यात असं म्हणतात, बरोबर ना? तसं आपण सुद्धा ह्याच्यातून शिकण्यासारखं आहे बघा। आणि दादा मला एक सांगायचं आहे की आता आपल्याकडनं शालेय साहित्य व खवाटप जे आपल्याकडं आयोजित केलेलं आहे, तर ते साहित्य जे आपल्या शाळेतल्या मुलांना मिळणार आहे, मी आमच्या शाळेकडून तुम्हाला फक्त एक सांगतो की जे आम्हाला साहित्य मिळेल त्या शैक्षणिक साहित्याचा तुमच्या आम्ही पुरेपूर उपयोग करून आमच्या शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आम्ही 100% चांगल्या प्रकारे प्रयत्न करू। या कार्यक्रमाचे आयोजन टीएस ग्रुप व रमांजली तरुण मंडळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आला व इथला कार्यक्रम वह्या वाटपाचा कार्यक्रम, साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडला व शालेय संस्थेचे आणि टीएस ग्रुप आणि रमांजली तरुण मंडळाचे मी आभार व्यक्त करतो। आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेमध्ये आता कालची 11 नंबर शाळा असेल, 5 नंबर महानगरपालिकेची शाळा असेल, आज 21 नंबर शाळा असेल, या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप पीबी ग्रुपचे कार्यकर्ते, दादावर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी या सर्वांनी हा उपक्रम खूप आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी सर्व दादावर प्रेम करणारे पीबी ग्रुपचे कार्यकर्त्याला एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करायचं आहे आणि एका जोशमध्ये जल्लोषामध्ये सर्व गोष्टीला आपल्याला सामोरं जायचं आहे। आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आनंददादा चंदनशिवे जे आपल्याला आवाज देतील त्या आवाजाच्या हाकेला धावून आपल्याला जायचं आहे।